नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज पुन्हा एकदा नवीन प्रोजेक्ट नवीन ठिकाणी आलोय. पनवेल येथे आलोय. आतापर्यंत आपण माझे ठाण्यातील व्हिडिओ बघितले असतील, कल्याण डोंबिवलीमधील व्हिडिओ बघितले असतील, पुणे दुबई सगळे व्हिडिओ बघितले. मग म्हटलं पनवेल नवी मुंबई मार्केट जरा करावं, कारण की तेथील लोकांचे खूप सारे फोन येत होते. तर मी म्हटलं पनवेलमध्ये कोणता प्रोजेक्ट निवडावा. तर ऑलरेडी तुम्हाला एक पहिला व्हिडिओ केला होता मी याच्या अगोदर. तो थोडा लक्झरी सेगमेंटमधला होता. त्याची प्राईस 60 लाखापासून होते. पण मला लोकांचे कॉल होत होते, ते बोलत होते नागेश सरांचं बजेट 30 लाख 35 लाख आहे. 1 BHK 2 BHK 45 लाख 50 लाख बजेट आहे. 3 BHK आमचा बजेट 60 लाखच्या आसपास आहे. तर मी म्हटलं अशा लोकांसाठी कोणता प्रोजेक्ट आणावा. तर तुम्ही बघू शकता, हे माझ्या मागे आहे ना ॲक्च्युली क्लब हाऊस आहे. ह्याच्या मागेच्या बिल्डिंगचं काम दिसतंय तुम्हाला. डेव्हलपरचं काम बघा कसं आहे. हे मी तुम्हाला बोलून दाखवण्यापेक्षा ना आतमध्ये सोसायटी ऑलमोस्ट रेडी आहे, ते तुम्हाला दाखवतो. पण त्याच्या अगोदर तुम्हाला लोकेशनबद्दल थोडी माहिती देतो. पनवेल येथे एक 14 किलोमीटर इथून लांब आहे पनवेल स्टेशन. रसायनी करून एरिया आहे. रसायनी येथे हा प्रोजेक्ट आहे. आणि चौक हे रेल्वे स्टेशन आहे 2.5 किलोमीटरवरती. म्हणजे 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही रेल्वे स्टेशनला कनेक्ट होतात. जे तुमचं पनवेलपासून कर्जतची जी लोकल आहे ती या प्रोजेक्टला येते. रसायनी एक खूप मोठं लँडमार्क आहे पनवेलमध्ये. तिथे हा प्रोजेक्ट आहे. एक राधेकृष्णाची थीमवरती प्रोजेक्ट आहे. मंदिर आहे आतमध्ये. क्लब हाऊसमध्ये ज्या लक्झरी सेगमेंटमधल्या ॲम्युनिटीज लागतात ना, म्हणजे स्विमिंग पूल असेल, लायब्ररी असेल, तुमचं इंडोर गेम्स असेल, बँक्वेट हॉल डेव्हलपरने वरती दिलेला आहे. पुन्हा रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट आहे. आणि तो तिथे बाजूला एक कलर केलेली बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडं डिसेंबर 25ला पोझिशन 1 BHK. त्याची प्राईस फक्त 29,90,000. 30 लाखापासून 1 BHK सुरू होतात. 2 BHK 45 लाख. 3 BHK अराउंड 60 लाखच्या आसपास 3 BHK. तर ही झाली मला लोकेशनबद्दल माहिती. आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. सोसायटी आतमध्ये बघा, इतकी छान बनवली आहे. स्विमिंग पूलपासून सगळे ॲम्युनिटीज आहे. पनवेलमध्ये प्रॉपर्टी बघतात, रसायनी येते. तर या प्रोजेक्टला व्हिजिट करा. आपण सॅम्पल फ्लॅट तर बघूयात, पण त्या अगोदर तुम्हाला मी आतमधून सोसायटी कशी दिसते ते दाखवतो. चला. वाव, बिल्डिंगचं एलिव्हेशन बघा. मी या कॉम्प्लेक्सवरती आलो ना जेव्हा, म्हणजे विश्वासच नव्हता की पनवेलमध्ये आलोय. इतकं मस्त काम केलं ना डेव्हलपरने. 16 एकरचा लँड पार्सल आहे. टोटल 9 रेसिडेन्शियल टावर आहे. त्यात एक कमर्शियल टावर आहे. तुम्ही बघू शकता याबद्दल तुम्हाला क्लब हाऊस दिसेल. एवढं लक्झरी सेगमेंटमधलं क्लब हाऊस आहेत ना, म्हणजे याच्यामध्ये ज्या तुम्हाला ॲम्युनिटीज लागतात, स्विमिंग पूल असेल, तुमचं इंडोर गेम्स असेल, लायब्ररी असेल, बँक्वेट हॉलपासून सगळ्या ॲम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. चौक एक असं मोठं लँडमार्क इथलं रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही पनवेल कर्जत अपडाऊन करत असाल ना, चौक रेल्वे स्टेशन फक्त तुमचं 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती. पनवेलपासून 14 किलोमीटरच्या अंतरावरती रसायनी येते. असा एक लक्झरी सेगमेंटमधला टाउनशिप प्रोजेक्ट. त्याच्यामुळे तुम्हाला रेडी टू मूव्हमध्ये डिसेंबर 25 समजा फक्त 6 महिन्यामध्ये तुम्हाला पोझिशन देणारा 1 BHK 30 लाखापासून 35 लाखापासून सुरू होतात. 2 BHK तुम्हाला एक 45-50 लाखाचा बजेट आहे. 3 BHK एक 60-65 लाखाच्या बजेटमध्ये. वाव, बिल्डिंगचं एलिव्हेशन तुम्हाला बाहेरून आवडलं असेल, पण एंट्रन्स लॉबी बघा. डेव्हलपरचं काम काय आहे ना, हे तुम्हाला आतमध्ये आल्यावर कळेल की 30 लाखापासून जरी प्रोजेक्ट असला तर अफोर्डेबल सेगमेंटमध्ये जशी लॉबी असते ना, तशी लॉबी डेव्हलपरने दिली आहे. क्या बात आहे. बघा क्वालिटी बघा, कन्स्ट्रक्शन क्वालिटी बघा. तुम्हाला टाईल्सवरून लक्षात येईल. एंट्रन्स लॉबी एवढी छान केली आहे. आता तुम्हाला मी फ्लॅट दाखवतो. चला फ्लॅट बघूयात. सुरुवातीला तुम्हाला क्लब हाऊस दाखवलं, नंतर बिल्डिंगचा आतमधला एरिया दाखवला, बिल्डिंगचं एलिव्हेशन दाखवलं, एंट्रन्स लॉबी दाखवली. आता फ्लॅट बघा. इतका छान केला ना डेव्हलपरने काम, म्हणजे मला असं वाटलं की मी स्वतः इथं प्रॉपर्टी घ्यावी. 1 BHK जर तुम्ही इथं घ्यायला गेलात ना, 416 कार्पेट पासून 452 कार्पेट आहे. आणि प्राइस फक्त 29,90,000 सुरू होते. तिथेच तुम्हाला डेव्हलपर 1 BHK 35 लाखापर्यंत वेगवेगळे व्हेरियंट आहेत. अगदी तुम्हाला 452 कार्पेट पाहिजे तो पण तुम्ही घेऊ शकता. 2 BHK बघायला गेलं तर 580 कार्पेट पासून 715 कार्पेट आहे. आणि 2 BHK ची प्राइस फक्त आणि फक्त 45 लाखापासून सुरू होते. आणि 2 BHK मॅक्झिमम 57 लाखापर्यंत तुम्हाला 715चा कार्पेट मिळतो 2 BHK. तिथेच मला डेव्हलपर तुम्ही हा जो फ्लॅट बघत आहात, हा 3 BHKचा फर्निश फ्लॅट आहे. 3 BHK फर्निश फ्लॅट हा तुम्ही बघत आहात. ह्याच्यामध्ये 800 कार्पेट, 826 कार्पेट. आणि त्याची प्राइस फक्त 64 लाख प्लस टॅक्सेस. तुम्हाला 826 कार्पेट पाहिजे, त्याची प्राइस 66 लाख. मी म्हटलं तुम्हाला पनवेल येथे बाकी तुम्हाला खूप सारे प्रोजेक्ट आहेत, पण ते कसे आहेत, तुम्हाला 7 बिल्डिंग 5 बिल्डिंग 7 एकर. पण हा 16 एकरचा लँड पार्सल आहे. त्याच्यामध्ये डेव्हलपरने 9 टावर आणलेत. आणि त्याच्यामध्ये डेव्हलपरने जे काम दिले ना, कन्स्ट्रक्शन क्वालिटी, जे पैसे वसूल आहे, मी तुम्हाला सांगतो ना, 1 BHK 30 लाखामध्ये तुम्ही बिंदास इथं फ्लॅट घेऊ शकतात. कारण की एक्सप्रेस हायवे तो पुणे मुंबई जो गोवा जुना हायवे प्रोजेक्ट पासून फक्त हाकेच्या अंतरावरती आहे. चौक रेल्वे स्टेशन 2.5 किलोमीटर 5 ते 7 मिनिटावरती.
पनवेल कर्जतला जी लोकल जाते त्याचं स्टेशन चौक असं या प्रोजेक्ट जवळ आहे. पनवेल येथे रसायनीचा प्रोजेक्ट आहे. पनवेल अगदी बघायला तर एक अर्धा तास अंतर, 14 ते 15 किलोमीटर. तुम्हाला तर माहिती आहे मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणताही ब्रोकरेज घेत नाही, तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो. तरी संधी गमावू नका. पनवेल येथे तुम्ही जर काय प्रॉपर्टी बघत असाल तर या प्रोजेक्टला नक्की या आणि तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.